शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता अजितदादा पवार यांनी दिली आहे। कर्जमाफी नेमकी कधी होणार? अजितदादा पत्रकारांना नेमकं आज काय म्हणालेत? नेमकं यामध्ये कर्जमाफी किती लाखांची होणार? सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती अजितदादा पवार यांनी दिल्या। बघा, त्यानंतर अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस नेमकं या ठिकाणी काय काय चर्चा करू लागले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा कधी होणार, कोणती तारीख फिक्स केल्या, याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अजितदादा पवार यांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची माहिती कर्जमाफीबद्दल दिली आहे। अजितदादा पवार यांनी कर्नाटकचे उदाहरण देत शेतकऱ्यांना मोठा टोला देखील दिला आहे। तो म्हणजे कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार निवडून आल्या पहिल्यांदा आल्या त्यांनी कर्जमाफीची सरसकट कर्ज जी काय आहे तर ते माफ केलं, परंतु कर्नाटक सरकार आता इतकं कर्जबाजारी झालंय की त्यांना कोर्टात सुद्धा जावे लागलं आणि कोर्टात जाऊन एक्स्ट्रा कर्ज आम्हाला मिळावं अशा प्रकारची विनंती आता कर्नाटक सरकारला करावी लागली। अशा प्रकारचे सुद्धा वक्तव्य अजितदादा पवार यांनी आता केले। तर मग आता तुमची कर्जमाफी आहे तर ती कोणती तारीख आता अजितदादा पवार यांनी सांगितलंय, ज्या तारखेला कोणत्या कर्जमाफी होऊ शकते त्याबद्दलची कोणती तारीख सांगितल्या नक्की बघायचं आहे। अजितदादा पवारांनी स्पष्टपणे सांगितले की राज्याची पार्श्वभूमी बघून, राज्याची परिस्थिती बघून आम्ही या कर्जमाफीची तारीख जाहीर करणार आहोत। त्यातच त्यांनी असं पण म्हटलं की सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही होणार नाही, यामध्ये काही शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाणार आहे, काही शेतकऱ्यांच्या अटी काय काय आहेत त्या सुद्धा यामध्ये चेक केल्या जाणार आहेत। यामध्ये काही शेतकऱ्यांनी खूप जास्त कर्ज काढून ठेवले आहे, असे शेतकऱ्यांचं कर्ज हे पूर्णपणे माफ केले जाणार नाही। परंतु यामध्ये दिलासा देणारी बातमी अशी आहे की कर्जमाफीसाठी आता सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। अजितदादा पवार असे पण म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब सध्या कर्जमाफी या प्रश्नावर विचार करू लागले आहेत। सध्याला तर लाडकी बहीण योजना असेल, या योजनेमुळे तर महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पण माहित आहे 1500 रुपये लाडक्या बहिणीला द्यावे लागतात, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर महिन्याच्या महिन्याला मोठा भार पडत आहे। त्यामुळे सरकारची तिजोरी मध्ये आता बघा, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीसे झाले आहेत, त्यामुळे कर्जमाफी लवकर करता येणार झाल्या असं सुद्धा यामधून आता पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे। मग आता कर्जमाफी नक्की होणार का, आणि जर कर्जमाफी झाली तर कोणत्या तारखेला होणार, आणि जर कर्जमाफी झाली तर नेमकं किती लाखांचं कर्ज माफ होणार, याबद्दल मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, कृषी मंत्र्यांचं काय म्हणणं आहे, अजितदादा पवार यांचं काय म्हणणं आहे, अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला शेतकरी मित्रांनो दिलासा मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। मागच्या वेळी जेव्हा कर्जमाफीचा विषय संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना पत्रकारांनी विचारलं होतं की नेमकं तुमच्याजवळ निधी आहे का केंद्र सरकारकडून तुम्ही निधी मागवणार आहात, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता सध्याला तर सरकारच्या तिजोरीमध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या आमच्या तिजोरीमध्ये अजिबात पैसे त्या ठिकाणी नाही आहेत। त्यासाठी केंद्र सरकारला म्हणजेच मोदी सरकारला आम्हाला मदत ही मागावी लागणार आहे। केंद्र सरकारला आम्ही 1,20,000 कोटींची मदत 1 मार्चलाच यापूर्वी मागितली होती। आमची अपेक्षा होती की 10 मार्चपर्यंत केंद्र सरकार आम्हाला ही मदत देईल, परंतु 10 मार्च तुम्हाला माहित आहे 10 मार्च रोजी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषणा करणार होतो, परंतु केंद्र सरकारच्या पण काही अडचणी होत्या, त्यामुळे त्यांनी अजून पण हा 1,20,000 कोटींचा निधी पाठवलेला नाही। परंतु या एप्रिल महिन्याच्या आता येणाऱ्या तर दुसऱ्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार आम्हाला निधी देण्याची दाट शक्यता आहे, आणि तो निधी दिल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांची पात्रता जी काय असेल तर ती चेक करणार आहे। ती पात्रता चेक करूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत। सरसकट कर्जमाफी करण्याचा जास्त भर आम्ही देणार आहोत, परंतु सरकारच्या पण काही अडचणी आहेत। सरकार पण सध्याला लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असतील, यामुळे सरकारच्या तिजोरीत पण खणखणाट म्हणजेच पैसा शिल्लक नाही। त्यामुळे दिलेल्या निवडणुकीच्या आधी जो शब्द आहे तर तो आम्ही पूर्ण करणारच आहोत, परंतु एप्रिल महिन्यामध्ये आता यासाठी काहीतरी हालचाली होऊ शकतात। दुसऱ्या आठवड्यात किंवा शेवटच्या एप्रिलच्या आठवड्यात केंद्र सरकार आम्हाला फंड देऊ शकते, ज्याच्या माध्यमातून कर्जमाफी एप्रिल महिन्यातच होण्याची शक्यता आहे, असा अंदाज मुख्यमंत्री साहेबांनी व्यक्त केला आहे। त्यानंतर अजितदादा पवारांचं नेमकं या कर्जमाफीबद्दल काय म्हणणं आहे बघा।
शेतकरी मित्रांनो, अजितदादा पवारांचं शेतकऱ्यांशी काय वाकडं आहे त्यांना आणि देवालाच माहीत। शेतकऱ्यांची एखादी योजना असेल किंवा कर्जमाफीची योजना असेल याबद्दल ते कधीच सकारात्मक नसतात। मागच्या वेळीमध्ये तुम्हाला माहित आहे की स्वतः अजितदादा पवार म्हणाले की केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अशा 2 योजना शेतकऱ्यांसाठी नसाव्यात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना बंद व्हावी अशी अजितदादा पवार यांची इच्छा आहे की काय, असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण होऊ लागला आहे। तसेच या कर्जमाफीबद्दल तर परवा विधानसभेमध्ये मोठी चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा वेळ देऊन अनेक नेत्यांनी आवाज आता विरोधक नेत्यांनी उठवला होता की कर्जमाफी नेमकी तुम्ही नक्की का करत नाही। त्यावेळी अजितदादा पवार हसत हसत उत्तर देत होते की आम्ही त्यासाठी एक समिती नेमणार आहोत, आम्ही एक कर्जमाफी जे आहे तर ते करणारच आहोत असं अजितदादा पवार म्हणत होते। परंतु शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाबाबत अजितदादा पवार हे कधी सिरियस नसतात। कायम शेतकऱ्यांना खालच्या पातळीवर म्हणजे ते बोलत असतात, हसत असतात, कमी लेखत असतात। आज तर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादा भडकलेच। कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजितदादा कायम भडकतच असतात। ज्यावेळी पत्रकार अजितदादांना प्रश्न विचारतात त्यामुळे ते भडकत असतात, रागाला येत असतात। परंतु अजितदादा पवारांनी हे लक्षात घ्यावे की निवडणुकीच्या आधी या शेतकऱ्यांना तुम्ही स्वतः शब्द दिला होता की आम्ही सरसकट कर्जमाफ करू, हे त्यांच्या जीवावर आपण निवडून आलो आहोत। हे कसं काय विसरते सरकार त्यांनाच माहीत। आता शेतकऱ्यांना शब्द दिला होता की सरसकट आम्ही कर्जमाफी करू, तुम्ही आम्हाला मत द्या। मग मतदानाच्या वेळी तुम्ही कसं काय बाबा आमच्या पाया पडता आणि आता कर्जमाफी करण्याच्या वेळेला तुम्ही असं का करता, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे। त्यामुळे एकंदरीत जर कर्जमाफीचा विषय जर लक्षात घेतला तर कर्जमाफी ही 1 लाखापर्यंत होऊ शकते। ज्या शेतकऱ्यांना वाटतं 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते, 3 लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते, परंतु शेतकरी मित्रांनो तसं होऊ शकत नाही। आता बघा, ही एप्रिल महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात किंवा शेवटच्या एप्रिल महिन्याच्या आठवड्यात ही कर्जमाफी जी आहे तर ती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही थोडासा संयम राखावा, कोणतीही चुकीचे पाऊल उचलू नये। कर्जमाफी तुमची होणारच आहे, कारण हा शब्द जो आहे तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय। मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे प्रमुख असतात, त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असतो आणि ते मुख्यमंत्री सत्तेमध्ये आले, त्यांनी आधी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करू, त्यामुळे कर्जमाफी होणारच आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका, थोडासा संयम बाळगा असे आवाहन सुद्धा करण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।